नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला लेक्चर नंबर काय 25 ऑलमोस्ट बेसिक संपलेला आहे. शेवटचा शिल्लक पार्ट राहिलेला आहे आणि शिल्लक पार्ट राहिला आहे तर आपल्या शेवटच्या टॉपिकचं नाव आहे शिल्लक संख्या. शिल्लक संख्या कशी काढली जाते दॅट इज नोन एज रिमाइंडर. ऑल्सो रिमाइंडर काढायचं की समजा 35 ला जर 4 ने भाग दिला, 35 ला जर 4 ने भाग दिला तर 4 चा भाग 35 पर्यंत 4 8 32 पर्यंत जाईल. बरं का, 32 पर्यंत भाग जाईल आणि शिल्लक संख्या जी आहे, शिल्लक संख्या किती राहील ती 3. राईट ना. की समजा 71 ला जर मी 11 ने भाग देत आहे, कितीने 11 ने, 71 ला 11 ने भाग देत आहे आणि शिल्लक संख्या विचारली आहे मला, शिल्लक संख्या. तर 11चा टेबल काउंट करेल मी 71 पर्यंत, म्हणजे 71च्या आधीच्या संख्यापर्यंत 11 सकम 66 पर्यंत टेबल काउंट येईल. 11 साठी 77, त्याच्या पुढे तर होणार नाही. 11 सकम 66. तर 71 ला भाग दिला मी 11 ने, 66 पर्यंत गेला आहे. 71 मधून मी 66 मायनस केले तर माझी शिल्लक संख्या असायला पाहिजे 5. भागाकारात आपण असं करतो ना नेहमी. पण या शिल्लक संख्या किंवा रिमाइंडरवर तुम्हाला जो प्रश्न विचारला जातो तो असा साधा नसतो. तो असतो घातांकामध्ये, पॉवरमध्ये, एक्सपोनेंट मध्ये तो प्रश्न असतो. तर याचे प्रश्न 3 टाईपचे तयार होतात आणि तिघांसाठी पण वेगवेगळे नियम आहेत. तर मी इथे नियम लिहून दिलाय बघा. नियम नंबर 1, जर अंशातील व छेदातील संख्या नैसर्गिक क्रमवार संख्या असतील, नैसर्गिक क्रमवार संख्या म्हणजे एक 10 असेल तर दुसरी 11 असायला पाहिजे, एक 3 असेल तर दुसरी 4 असायला पाहिजे, एक 15 असेल तर दुसरी 16 असायला पाहिजे, या क्रमवार नैसर्गिक संख्या क्रमवार संख्या असतील व अंशातील मोठ्या संख्येला, बरं त्या क्रमवार संख्यापैकी बघा काय बोलताय, अंशामध्ये मोठी संख्या असायला पाहिजे की अंशातील मोठ्या संख्येला घातांक दिलेला असेल, म्हणजे घात दिला असेल. अंशातील मोठ्या संख्येला घात दिलेला असेल व त्याला लहान संख्येने भाग द्यायचा असेल. कशाने? लहान संख्येने. आता ही जी मोठी संख्या आणि ही जी लहान संख्या बोलते त्या कोणत्या आल्या पाहिजे? क्रमवार नैसर्गिक. एक 4 असेल तर दुसरी 5 असेल, तर 5 ही झाली मोठी संख्या आणि 4 ही झाली लहान संख्या. की त्याला लहान संख्येने भाग द्यायचा असेल म्हणजे छेदामध्ये लहान संख्या असायला पाहिजे. द्यायचा असेल तर नेहमी एक शिल्लक राहतो. बघा याला मार्क करा. काय बोलताय? नेहमी एक शिल्लक राहील. केव्हा? ज्यावेळेस या पद्धतीची कंडिशन असेल की अंशामध्ये मोठी संख्या, बेस प्रॉपर नंबर मोठी संख्या, आणि त्याला कुठला पण घात असू द्या आणि छेदामध्ये लहान संख्या असेल, म्हणजे वर 5 असेल अंशामध्ये तर छेदामध्ये 4 असायला पाहिजे. मग त्या 5 ला कुठलाही घात असेल कुठलाही, तर नेहमी शिल्लक एक राहते. असा हा नियम बोलतोय. की जसं उदाहरणासाठी बघा, उदाहरणासाठी हा 3 आणि 2 हे क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत का? आधी बघून घ्या. तर आहे 3 आणि 2 क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत आणि अंशामध्ये मोठी संख्या आहे 3 आणि छेदामध्ये लहान संख्या. आणि प्रश्न विचारला आहे की शिल्लक संख्या किती? प्रश्न विचारला आहे की शिल्लक संख्या. चला काढू याची शिल्लक संख्या. एक शिल्लक संख्या काढूया. 3चा घन घेऊया. किती होतोय तो? 27. भागीला किती आहे? 2 ने जर 27 ला भाग द्या, 2 ने 27 ला भाग द्या तर 26 पर्यंत भाग जाईल. 13 2 26 आणि शिल्लक किती राहील? शिल्लक राहील 1. तर आपल्याला शिल्लक संख्या पाहिजे. शिल्लक संख्या किती राहील? ती राहील 1. पॉइंट तोच बोलताय. अंशातील मोठ्या संख्येला कुठला पण घातांक असेल, या 3 ला कोणता पण घात असणार, 3च्या ठिकाणी कोणती पण संख्या घ्या आणि त्याच्यापेक्षा 1 ने कमी म्हणजे क्रमवार 2 ने भाग द्या, तुमचं उत्तर एकच आहे, शिल्लक संख्या. सेम इथे बघा, 5 ही मोठी संख्या, 4 ही लहान संख्या, क्रमवार आहेत. 4 5 क्रमवार आहेत आणि या मोठ्या संख्येला घात दिलाय 4. प्रश्न विचारलाय शिल्लक संख्या किती? चला एक येतं का बघूया, कारण हा सुद्धा आपल्या पॉइंट मध्ये बसतोय. 5चा चौथा घात करा. 5चा चौथा घात म्हणजे 625. हाच आहे ना. 5चा पहिला घात 5, दुसरा घात 25, तिसरा 125 आणि चौथा 625. भागीला 4 करते.
आता या 625ला 4 ने भाग द्या, तर 4 1 4, 2 शिल्लक, 4 5 20, 2 शिल्लक, आणि या 25ला जर 4 ने भाग दिला तर 4 सख 24, आणि 4 सख 24 शिल्लक किती राहिला? 1. शिल्लक किती राहिलाय? 1 राहिलाय का शिल्लक 1? का राहिलाय शिल्लक 1? कारण आपल्या पॉईंटमध्ये प्रश्न आहे, दोन्ही क्रमवार आहेत 5 आणि 4. मग मोठी संख्या वर आहे अंशामध्ये, लहान संख्या खाली आहे छेदामध्ये, त्या मोठ्या संख्येला कोणताही घात असू द्या, कोणताही घात, शिल्लक नेहमी 1 राहील. चला सेम इथे येऊन बघूया. आधी तरी क्रमवार आहेत का बघा. हा 13 आहे आणि हा 12, दोन्ही क्रमवार आहेत 12 आणि 13. आणि वर मोठी संख्या आहे, आपल्या नियमानुसार वर मोठी संख्या आहे आणि खाली लहान संख्या आहे 12. वरच्या मोठ्या संख्येला कुठला पण घात असेल, कुठला पण, तर शिल्लक किती राहायला पाहिजे? आता 1च. याला पण टॅली करून बघूया की 13चा वर्ग होतो 169 भागीला किती आहे? 12. 12 ने भाग द्यायला 12 1 12, 4 शिल्लक, हा झाला 49. 12 चौक 48, किती शिल्लक राहिलाय? 1. तर इथे पण शिल्लक किती राहील? 1. हा नियमच बोलतो बरं का, हा नियमच बोलतो, मी बोलत नाहीये की दोन्ही क्रमवार असतील, वर मोठी संख्या आणि खाली लहान संख्या असेल, तर मग वरच्या म्हणजे मोठ्या संख्येला कोणता पण घात असू द्या, आणि खालच्या संख्येने म्हणजे क्रमवारच्या खालच्या संख्येने लहान संख्येने भाग दिल्यास नेहमी 1 शिल्लक राहील. ठीक. आता प्रश्न असे विचारले जात नाही तुम्हाला, प्रश्न विचारले जातात असे. प्रश्न बघा, हे प्रश्न असे, तुम्हाला 3चा तिसरा घात करता येत होता, 5चा चौथा घात करता, 13चा वर्ग करता येत होता, पण आता 51चा घात बोलताय 212. 51चा घात बोलताय 212 आणि भागीला 50 आहे, भागीला 50. 50 आणि 51 क्रमवार आहेत का? नैसर्गिक यस आहेत 50 आणि 51. 51 ही मोठी संख्या आहे, मग त्याला कोणता पण घात असू द्या, डझंट मॅटर, कोणता पण आपल्या नियमामध्ये बसतो तो. सरळ सरळ डोळे बंद करून शिल्लक संख्या 1 लिहून घ्या, उत्तर संपेल. याच पद्धतीचा प्रश्न आहे ना बघा, याच पद्धतीचा प्रश्न आहे तो, की इथे 3 आणि 2 होता, इथे 51 आणि 50 आहे, 3 ला कोणताही घात असू द्या, उत्तर येईल. सेम इथे पण बघा, हा 325 आहे आणि हा 324 आहे. क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, क्रमवार नैसर्गिक, आणि वर मोठी संख्या 325, त्याला कोणताही घात असू द्या, डझंट मॅटर, काहीच फरक पडणार नाही, आणि त्याला भाग दिला जातोय लहान संख्येने, तर शिल्लक संख्या नेहमी तयार होईल 1. कारण तुम्ही याला संख्या स्वरूपात कन्वर्ट करू शकणार नाही बरं का याला संख्या स्वरूपात. तर हे लॉजिकल क्वेश्चन्स असतात, ज्यांना हे पॉइंट माहिती असतात ते उत्तर काढतात, ज्यांना माहिती नसतं त्यांचं उत्तर चुकतं. राईट. अगेन सेम बघा, 75 आणि 74 क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, 75 मोठी 74 लहान. 75 ला कोणताही घात असू द्या, डझंट मॅटर, शिल्लक संख्या तयार होईल नेहमी 1च या पॉइंट नुसार. देन बी शुअर, हा पॉइंट पहिला पॉइंट बरं का, असे 3 पॉइंट घेणे आहेत आपल्याला, असे 3 पॉइंट घेणे आहेत. हा होता पहिला पॉइंट. दुसऱ्या पॉइंटवर येऊया, दुसरा पॉइंट. नियम नंबर 2. जर अंशातील व छेदातील संख्या क्रमवार नैसर्गिक संख्या, इथे पण काय बोलताय, क्रमवार नैसर्गिक संख्या, म्हणजे तेच एक 7 असेल तर दुसरा 8 असायला पाहिजे, व अंशामधील लहान संख्येला, आता इथे त्याने घेतलाय अंशामध्ये लहान संख्या, याच्या पूर्वीच्या पॉइंट मध्ये काय होतं, अंशामध्ये मोठी संख्या होती बरं का, अंशामध्ये मोठी संख्या होती. आता अंशामध्ये तो लहान संख्या आहे, म्हणजे 7 आणि 8 असतील तर अंशामध्ये 7 असेल. अंशामध्ये लहान संख्येचा घात याला नोटीस करा बरोबर, समसंख्या असेल. कोणती संख्या? समसंख्या असेल. अंशामध्ये जर लहान संख्या असेल आणि त्याचा घात समसंख्या असेल व छेदामध्ये मोठी संख्या असेल, तर नेहमी 1 शिल्लक राहते. आता या पॉइंट मध्ये पण 1च शिल्लक राहतो, बट त्या फ्लिप झाल्यात दोन्ही संख्या. याचा पहिल्या पॉइंट मध्ये वर मोठी संख्या होती, दुसऱ्या पॉइंट मध्ये वर लहान संख्या आहे.
पण कंडिशन दिली आहे घात समसंख्या असेल तर. चला बघा, तर हा 2 आणि 3 कंजिक्युटिव्ह दिसतोय का? 2 आणि 3 कंजिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार आहेत. तर शिल्लक संख्या काढायचं आहे. चला 2चा वर्ग 4 भागीला 3. 4 ला 3 ने भाग देऊन बघा, 3 एक 3, एक शिल्लक राहिलाय का शिल्लक संख्या एक? शिल्लक संख्या एकच राहील. चला इथे बघा 3चा चौथा पॉवर, 3चा चौथा पॉवर म्हणजे 81 भागीला 4. 4 ने या 81 ला भाग देणार ना, 4 ने 81 ला भाग दिला तर 80 पर्यंत जाईल. 20 चौक 80, 20 चौक 80. शिल्लक संख्या किती मिळेल तुम्हाला पुन्हा? इथे पण 3 आणि 4 हे कंजिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार आहेत. वर लहान संख्या आहे आणि खाली मोठी संख्या. पण घात किती दिलाय? 4. समसंख्येमध्ये घात आहे. इथे पण घात होता 2, समसंख्येमध्ये. समसंख्या असायला पाहिजे घात, तर उत्तर 1 तयार होईल शिल्लक संख्या. चला इथे पण 5 आणि 6, 5 आणि 6 क्रमवार संख्या आहेत आणि घात दिलाय का समसंख्येमध्ये? हो दिलेला आहे समसंख्येत, म्हणजे यांची पण शिल्लक संख्या एकच असायला पाहिजे. 5चा चौथा घात म्हणजे 625 भागीला 6. 6 ने भाग देऊन बघा, 6 एक 6, 6 0 0, 6 चौक 24, 24 पर्यंत गेलाय. शिल्लक किती राहील? 1. टाईप आहे ते, प्रश्नांचे टाईप आहे. इथे लहान संख्यावर मोठी संख्या खाली असेल, पण घात जर समसंख्या असेल, घात विषम संख्या नको. विषम संख्या असेल तर त्यासाठी तिसरा पॉईंट घेतोय मी, बरं का? घात जर समसंख्या असेल तर शिल्लक म्हणजे रिमाइंडर नेहमी 1 राहील. चला एक पुन्हा बघूया. एक हे प्रश्न आहेत त्याच्यावरचे. हे प्रश्न बघा आधी. बघा कंजिक्युटिव्ह 25 आणि 26 दिसतोय. 25 लहान आहे, 25 लहान आहे आणि त्याला घात जो आहे तो समसंख्या आहे. समसंख्या याची संख्या तयार करत बसू नका, डिरेक्टली लिहा शिल्लक संख्या 1 तयार होईल. याच पॉईंट नुसार वर लहान खाली मोठी होती आणि वरच्याचा म्हणजे लहान संख्येचा पॉवर जो होता समसंख्या. इथे पण वर लहान खाली मोठी आहे, वरच्याचा पॉवर समसंख्या आहे. ती 26 असू द्या, 28 असू द्या, 30 असू द्या, 100 असू द्या, समसंख्येत जर घात असेल नेहमी शिल्लक 1 राहील. सेम 57 आणि 58 क्रमवार आहेत आणि लहान संख्येला घात अंशामध्ये दिला आहे समसंख्येमध्ये 152 ही समसंख्या आहे. तर याच्यापासून शिल्लक संख्या कोणती तयार होईल? तर शिल्लक संख्या एकच तयार होईल. डोळे बंद करून टिक करा, डोळे बंद करून टिक करा, एकच तयार होईल. सेम इथे बघा 103 भागीला 104 क्रमवार संख्या आहेत आणि हा लहान जो आहे अंशातील त्याला पॉवर जो दिला आहे तो सुद्धा समसंख्येमध्ये दिलेला आहे. तर याचा पण शिल्लक संख्या जी तयार होईल ती एकच तयार व्हायला पाहिजे. राईट. चला हा होता पॉइंट नंबर 2. पॉइंट नंबर 3 हा पण महत्वाचा आहे, हा पण माहिती असायला पाहिजे. चला काय बोलतोय बघा. अगेन तेच कॉम्बिनेशन, वर लहान संख्या आणि खाली मोठी संख्या. जर अंशातील व छेदातील संख्या क्रमवार नैसर्गिक, हे पॉइंट, हे जे प्रश्न असतात क्रमवार नैसर्गिक नुसारच असतात. तर व अंशामधील लहान संख्येला, अंशामध्ये कोणती संख्या आहे? लहान संख्या. संख्येला घात, आता बघा विषम संख्या असेल. याच्या पूर्वीच्या पॉईंट नंबर 2 मध्ये काय बघितलं? समसंख्या घात. तर आता कोणता घात आहे? विषम संख्या असेल. व छेदामध्ये मोठी संख्या, छेदामध्ये मोठी संख्या जशी ही होती, छेदामध्ये मोठी संख्या असेल तर दोन संख्यांपैकी, बरं हे बरोबर सेंटेन्स वाचा बरं का. तर दोन संख्यांपैकी अंशातील लहान संख्या नेहमी शिल्लक असेल. कोणती शिल्लक? अंशातील लहान संख्या. आता समजा 4 आणि 5 घेतोय मी, 4 आणि 5 कंजिक्युटिव्ह. तर 4 तर अंशामध्ये येईल लहान संख्या, लहान संख्या 4 अंशामध्ये येईल म्हणजे शिल्लक, शिल्लक ती अंशातील लहान संख्या असेल जर त्याचा पॉवर विषम संख्येमध्ये असेल. कशामध्ये? विषम संख्येमध्ये. जसे छोटे छोटे उदाहरण बघूया की 2चा पॉवर 5 भागीला 3 शिल्लक संख्या काढायला लावला आहे. तर आपल्या नियमामध्ये बसतोय, दोन्ही कंजिक्युटिव्ह आहेत आणि लहान संख्येचा पॉवर आता किती आहे? 5. 5 म्हणजे विषम संख्या, 5 म्हणजे विषम संख्या. तर यांचा शिल्लक काय आली पाहिजे? अंशातील लहान संख्या. अंशामध्ये लहान संख्या कोणती मिळते? अंशामध्ये लहान संख्या ही 3 आणि 2 या ज्या क्रमवार संख्या आहेत ना त्यांच्यापैकी लहान संख्या, हे तुमचं उत्तर व्हायला पाहिजे. चला टॅली करून बघूया. 2चा 5वा पॉवर घेऊ आणि भागीला 3 करू. खरंच 2 उत्तर येतं का? तर 2चा 5वा पॉवर म्हणजे 32
भागीला 3, 32ला 3 ने भाग द्या, 3 10 30, 30 पर्यंत जाईल, राईट ना, 3 10 30 पर्यंत जाईल, शिल्लक किती राहील 2. आता हा जो 2 आहे हा अंशातील म्हणजे त्या दोन संख्यांपैकी लहान संख्या आहे ना, पॉइंट काय बोलताय, त्या दोन संख्यांपैकी लहान संख्या म्हणजे अंशामध्ये जी लहान संख्या घेतो तीच उत्तर असायला पाहिजे. इथे बघा नेक्स्ट नेक्स्ट की वर लहान संख्या आहे, खाली मोठी संख्या आहे, दोन्ही कन्झिक्युटिव्ह आहेत, क्रमवार आहेत आणि याचा पॉवर जो आहे तो विषम संख्येमध्ये आहे 3. तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर ही संख्या व्हायला पाहिजे 3. होतं का बघा, 3चा घन किती 27 भागीला 4. शिल्लक संख्या काढायची आहे आपल्याला. 4चा टेबल 27 पर्यंत काउंट करा, 4 सकट 24 पर्यंत येईल, 4 साथी 28 होईल 27च्या पलीकडे तिथपर्यंत 4 सखम 24, 27 मधून 24 कमी करा, शिल्लक किती राहील 3. मिळतो का आपल्याला ही संख्या? यस डेफिनेटली मिळतो, तीच असेल, तिच्याशिवाय दुसरी होणार नाही. केव्हा? ज्यावेळेस या पॉइंटवर असेल तर वर लहान संख्या खाली मोठी संख्या, अंशामध्ये लहान छेदामध्ये मोठी आणि अंशामधील लहान संख्येला पॉवर विषम संख्येत असेल तर. तसं हे बघा 11 आणि 12 क्रमवार आहेत आणि याचा घात विषम संख्येमध्ये म्हणजे तुमचं उत्तर काय तयार व्हायला पाहिजे 11. अंशातील लहान संख्या हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. चला बघा तर काय मिळतंय. 11चा घन करा, 11चा घन किती 1331 भागीला आहे 12. इथून बघा शिल्लक 11 मिळतं का, तर 12 एक 12, एक शिल्लक, राईट. हा झाला एकच्या समोर 3, 13, 12 एक 12, अगेन एक शिल्लक. आता समोरच्या जात नाही भाग, तर 12 0 0 किती शिल्लक राहतील ते एकावर एक 11 शिल्लक राहतील आणि हे 11 ही अंशातील लहान संख्या होती. प्रश्न असे अशा टाईप मध्ये हे जे खाली दिसतात ना प्रश्न असे विचारले जातात. आता हे 3 प्रश्न बघा परीक्षांमध्ये विचारलेले आपल्या या पॉइंट मध्ये बसतात का, की आधी तर चेक करून घ्या या दोन्ही संख्या क्रमवार आहेत का. 127 128 क्रमवार आहेत. वर लहान आणि खाली मोठी संख्या आहे का ते पण बघून घ्या. यस वर लहान आहे खाली मोठी आणि याचा पॉवर जो आहे घात तो विषम संख्येमध्ये आहे का. यस विषम संख्येमध्ये आहे, म्हणजे तुमचं उत्तर काय असायला पाहिजे 127. शिल्लक संख्या किती असायला पाहिजे 127, जे तुम्हाला डेफिनेटली ऑप्शन मध्ये मिळेल. सेम इथे 43 आणि 44 दोन्ही क्रमवार संख्या आहेत नैसर्गिक. वर लहान संख्या आहे खाली मोठी आणि वर लहान संख्येचा पॉवर दिलाय 45 म्हणजे विषम संख्या. तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे, शिल्लक संख्या किती शिल्लक राहील, तर ती असायला पाहिजे 43, वरची लहान संख्या अंशातील. उत्तर संपतं पॉइंट माहिती असतील तर. नाहीतर विद्यार्थ्यांना असा प्रश्न बघितला की गडबडून जातात, तुम्ही गडबडून जाऊ नका. जर असं दिसला की क्रमवार आहेत दोन्ही आहेत का, हो बिया आहेत, वर लहान संख्या आहे आणि खाली मोठी संख्या आहे का, हो बिया आहे. बरं वरच्या लहान संख्येचा पॉवर जो दिलाय तो विषम संख्या आहे का, तर हो ना भाऊ आहे ना, आहे. म्हणजे उत्तर काय होईल, उत्तर होईल ना भाऊ 94च, याच्याशिवाय दुसरं होणार नाही, शक्य नाही, डेफिनेटली तेच उत्तर होईल, राईट. तर हे 3 पॉइंट लक्षात ठेवा. ज्याच्यावर विचारलेला प्रश्न असेल तर उत्तर घेऊन जा, पॉइंट लक्षात असतील तर उत्तर मिळेल. ओके चला, आज हा लेक्चर नंबर 25 राईट ना. आज इतकंच. पुन्हा लवकरच तुम्हाला नेक्स्ट 26 मध्ये पुन्हा काहीतरी नवीन मिळेल. याला नोट करून ठेवा कॉपीमध्ये, समोर आपल्या कामात येईल बरं का, ज्यावेळेस सिलेबसवर जाऊ. ओके थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू.